16 मे 2026 पासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे. परंतु या जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही. शासनाने ठरवलं होतं, केंद्र सरकारने ठरवलं होतं की ही जनगणना जातीने होणार आहे. या जनगणनेचे 2 प्रमुख टप्पे आहेत. पहिला टप्पा 16 मेला सुरू झालेला आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त एससी आणि एसटी यांचेच 2 कॉलम आहेत आणि ओबीसींना इतरमध्ये टाकलेलं आहे. म्हणजेच ओबीसींना गायब केलेलं आहे. आणि ओबीसींना गायब केल्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आणि या ओबीसी संघटनांनी महाराष्ट्रभर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अनेक ठिकाणी विदर्भात सुद्धा आंदोलने सुरू केली. भंडाऱ्यामध्ये ओबीसी संघर्ष समितीच्या मार्फत मागील 24 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या मागील कारण असं आहे की ओबीसी लोकांना जनजागरण झालं पाहिजे आणि ओबीसीनी जनगणनेवर बहिष्कार घातला पाहिजे. कारण केंद्र सरकारने ओबीसीवर बहिष्कार घातलेला आहे जनगणना न करून. म्हणून ओबीसीने ठरवलेलं आहे की आपण केंद्र सरकार आणि जनगणनेवर बहिष्कार टाकावा. त्यासाठी हे साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये जेव्हा तीव्रता वाढली तेव्हा भंडारा जिल्ह्यामध्ये जनगणना होत नाही. जनगणनेसाठी बरेच सरपंच संघटना समोर आलेले आहेत. जवळपास 300 ग्रामपंचायतींनी ठराव पास केले की जनगणनेवर बहिष्कार टाकायचा. तेव्हा प्रशासन जागे झाले आणि प्रशासनाने मागील 29 तारखेपासून बैठकाचं सत्र सुरू केलेलं आहे. या बैठकाच्या सत्रामध्ये पहिली बैठक 29 तारखेला झाली. त्यामध्ये आरडीसी चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात उपविभागीय अधिकारी, एसडीओ, तहसीलदार आणि इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि ओबीसीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सुद्धा ती बैठक निष्फळ ठरली. काही तोडगा निघाला नाही आणि जनगणनेवर बहिष्कार कायम ठेवला. त्यानंतर 1 जूनला एसडीओ साहेबांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा जवळपास 50 सरपंचांनी बहिष्कार कायम ठेवला आणि कुठलाही तडजोड केली नाही. जोपर्यंत ओबीसीचा कॉलम येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही, बहिष्कार कायम राहील अशीच भूमिका घेतली. त्यावर आज कलेक्टर साहेबांनी आज पुन्हा एकदा बैठक बोलावली. त्या बैठकीत सरपंच संघटना आणि ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही बहिष्कार उठवा आणि जनगणना होऊ द्या. पुढच्या टप्प्यात जनगणना होईल. परंतु ओबीसी संघटनांना या जनगणनेचा इतिहास माहिती आहे आणि या सरकारचा इतिहास सुद्धा माहिती आहे. याआधी सुद्धा राजनाथ सिंगांनी 2018ला जनगणना करू असं सांगितलं, जातीने जनगणना होईल असं सांगितलं. परंतु 2021ला त्यांच्याच मंत्र्यांनी, केंद्र सरकारच्या नित्यानंद राय यांनी लोकसभेमध्ये निवेदन सादर केलं की जनगणना जातीने होणार नाही, फक्त एससी एसटीची होईल. आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा एक हलफनामा ॲफिडेव्हिट सादर केलं की ओबीसीची जनगणना होणार नाही. यावरून असं दिसते की सरकार पलटू सरकार आहे, कधीही पलटू शकते. आणि म्हणून सेकंड टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये जनगणना होईलच का याची काही खात्री नाही. म्हणून प्रशासनावर आणि शासनावर सुद्धा आमचा बहिष्कार आहे आणि जनगणनेवर बहिष्कार ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं आतापर्यंत आंदोलन सुरू आहे आणि हा आंदोलन पुढे सुद्धा जोपर्यंत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम येत नाही तोपर्यंत सुरू राहील. पुढे 5 तारखेला वडसा येथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाआंदोलन आहे. पुढे 28 तारखेला चंद्रपूर येथे एक महाआंदोलन आहे आणि वर्धा जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांनी सुद्धा याच्यावर बहिष्कार कायम ठेवलेला आहे. धन्यवाद.